रमाप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा रामकृष्ण
हॅलो जय हरी सगळ्यांना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा हरि
नाही मागुता जन्म घेणे नाही मागुता भगवान
भारत माता की भारत माता की भारत माता की वंदे वंदे वंदे। आज तुमच्या सेवेसाठी निवडलेला अभंग शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा किती चरणाचा अभंग आहे? 5 चरणाचा अभंग तुमच्या सेवेसाठी घेतलेला आहे। तर चालत आलेली एकादशी पंधरवड्याची या दिव्या गावामध्ये तीर्थक्षेत्र गाव झालेलं आहे, पावन झालेले संतांच्या पदस्पर्शानं, आणि इथं चालत आलेला हा म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे एकादशी। आज म्हणजे कुठली एकादश आहे? तर भागवत एकादशी, मोक्षदा एकादशी नाही का? त्याच्यावर कॅलेंडरवर मोक्षदा आहे, आमच्या घरच्या कॅलेंडर भागवत। हा, तर कालची झाली गीता जयंती नाही का? कालची गीता जयंती झाली, आणि या गीतेत म्हणजे कालचा दिवस जो होता कुरुक्षेत्रामध्ये भगवंताने अर्जुनाला सांगितलेली गीता नाही का? त्यावेळेस आपण पण होतो, नाही म्हणायची सोय नाही, आणि तिथं असल्या कारणाने अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशनी श्रीराजे संसार एवढे रोजे खेळले गा या जगाचे, म्हणजे सगळं जगत त्यावेळेस तिथं हजर होत, पण गैरहजर कुठं झाले? जन्माला आल्याच्या नंतर गैरहजर झाले बरं का? आणि तर हा चालत आलेली एकादश माझ्या या पामराकडे कार्यक्रमाचं नियोजन आपले महाराज सगळीच मंडळी करत असते। मला माझ्या या पामराकडे आलेली ही सेवा, सांगितले सेवके करावे काम, हिंदूपणा काम आहे, कसं का होईना मोडकं तोडकं सांभाळून घ्या, कारण 65 वर्ष चालू झालं बरं का? म्हणजे काही आता विसर पडायला लागला, पाठांतर करायचं त्याच्यातलं विसरून जाते, आणि ते जे आलंय ते बाहेर पडते। म्हणून करा रे बापानो साधना हरीचे, जनी करणीचे नका करू, जेणे नवे जन्म यमाची यातना, ऐशी साधना करा काही, साधनाचे सार ब्रह्म बीज हरी, आत्मा तत्व हरी तोची एक, कोटी कोटी यज्ञ नित्य त्याचा नेम, पण एक हरिनाम जपता घडे। म्हणून एका जनार्दनी न घ्यावा संशय, निश्चयाची होय हरिरूप, हरिमुखी राहता हरपरी चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे। काय होतंय? पुन्हा जन्माचं यायचं असलं तर वासनेच्या संगे आपल्याला जन्म भेटतो बरं का? माझे सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, मांडे बाबा, नाना बाबा, रोहिदास बाबा यांच्याकडून जो आलेला जो निरोप आहे तो जगापुढे मांडायचा आहे। आपल्या घरचं तिथं काहीच नाही, म्हणून सच्चिदानंद श्रीपाद बाबा आपल्या बाबाजी चैतन्यासारखे माझ्या जीवनामध्ये आले, आणि माझं जीवन म्हणजे अमृतमय केलं नाही का? म्हणजे कितीतरी जन्म घ्यावा लागायचं कारण नाही, जन्म घ्यायला लागे वासनेच्या संगे, त्याची झाले अंगी हरिरूप। माझे बाबा घरोघरी दारोदारी गावोगाव खेड्यापाड्या शहरांमध्ये जायचे, दार झिजवायचे, दरवाजे झिजवायचे, घ्या काय घ्या? हरीचं नाम घ्या। आपण काय घेतो? हरीचं नाव घेतो, तिथं आपला मेळ बसत नाही, नावा रूपा नाही मेळ, अव्वा गोंधळ वाचेचा गोंधळ, काय चाललंय? गोंधळ चाललाय नुसता, म्हणजे नाम कुणीकडं आपण कुणीकडं, सात्विक कर्माचं चाललंय, सात्विक कर्म घडेल म्हणून। जर सात्विक कर्म घडायला तर काय आपण चांगला जर विचार केला, बाबा माझे सांगायचे चांगला विचार केला तर नाही का? मग कुठला चांगला विचार करायचा? पांडुरंगा करू प्रथमना
नाहीतर या जीवाला काही कळलं नसतं. म्हणून त्यांची संतांची एवढी कृपा आहे की त्या कृपेचं आपल्याला अखंड कृपा आहे. अखंड दया तुझी संगती मज दे, तुझी प्रीती अखंड दया तुझी प्रीती मज दे, दयाची संगती
मग मी कमळापती पडून राहिलं तुझे ठाई, नाही का? म्हणजे काय होईल, अखंड आपल्याला हरिनाम दिलेला आहे आणि या नामानं काय होतंय, पुन्हा जन्म येते नाही ऐसे गेले. किंवा ही जाणती मंडळी माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, माझ्या माता इकडे आहेत, माझे गुरु माझी माता, गुरु माझा पिता, गुरु विना तुझे मी अन्न देवता. काय आहे तर हे माझे मायबाप आहे, तुम्ही संत माये बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवान तुमची. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया आले दीनजना. या जगाच्या उद्धारासाठी साधू संतांनी अवतार घेतला. माझ्या माऊलीनं पण सांगितलंय बरं का. माझ्या माऊलीला काय सांगितलं, तरी अवधार ऐकले तिचे मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. काय सांगितलं, एक वेळ माझ्या बोलण्याकडे जर लक्ष दिलं तर तुम्ही सर्व सुखाला पात्र व्हाल. प्रतिज्ञा देऊन सांगतात माझी माऊली. आणि ते उर्वरित भाग जो राहिला होता माऊलीच्या नंतर तो माझ्या बाबाने पूर्ण केला. माझ्या संतांनी क्रांती केली, माझ्या श्रीपाद बाबांनी क्रांती घडवली. आपण कार्य काय करत, आपण कार्यक्रम करतो, पण साधू संतांनी कार्य केले. असं कार्य केले की जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. कशाचं काय उपकार केले बाबांनी, आपल्यापर्यंत येऊन आपल्याला सहज गत्या भेटले. आपल्याला केले उपकार सांगू मी का, त्याच्यामुळे आपल्याला हा जीवन मरणाचा फेरा चुकवता येतोय. त्यांची उपकार नाही बरं का. आता एक माझा म्हणजे आता एक दृष्टांत सांगते तुम्हाला. माझे आई वडील होते बरं का. पहिले मुलगा झाला, म्हणजे तुम्ही माझं हे कशाला सांगते, पण माझ्या अनुभवाचं सांगते, तुमच्या पण अनुभव आणून देईल. तर मुलगा झाल्यानंतर 5 मुली झाल्या, माझा 5वा नंबर. आता बघा, आता एक जर मुलगी असली याच्यामध्ये गर्भामध्ये, तिचा नायनाट करायला आई वडील जातात नाही का. पण माझ्या आईनं माझ्यावर उपकार केले, मला जन्माला घातले. मला 5वा नंबर, माझा 6वा नंबर, मला जन्माला घातले. माऊली किती उपकार आहे नाही का. केले उपकार सांगू मी काय, बापाला तर यायची माय केले, त्यांनी पण उपकार केले, जन्माला घातलं मला. ते जन्माला आले म्हणून मला हे करायला, आनंद लुटायला भेटतो. त्यांनी मला अक्षय दान दिलं या साधू संतांनी बरं का. काय केलं तर या जीवन मरणाच्या फेऱ्यातून मला बाहेर काढलं नाही का. आज तुटले माझे कोडे, बहुत जन्माचे साकडे, कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. माझे बाबा उघडेच परब्रह्म सद्गुरूची मूर्ती बरं का. आजी संसार सुफळ झाला गे, आजी संसार सुफळ झाला गे, आजी संसार सुफळ झाला गे, आजी संसार सुफळ झाला गे.
माझी माऊली सांगते आधी संसार सुखला वागला गे माये कोणाचे पाय दिखले देखले पाय इडो वाजे तो मत व्हावा माऊलीने म्हणावं तो मत व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंगे बाप रखमा देवी वरू न विसंबे तत्वता कोण सांगितलं तत्वता निवृत्तीने तत्वता सांगितले माझ्या सद्गुरूने मला ते तत्वता सांगितलं आज माझं कोड काय आहे कुठलं कोड तर जन्म येणं आणि मरण हे कोडाचं माझं निवारण झालेले आहे आणि संसार कशाला म्हटलेला आहे माऊलीला हा जन्म येणं आणि मरण याला संसार माऊलीला संसार केलाच नाही प्रपंच केलाच नाही नाही का माऊलीचं जर उदाहरण घेतलं आपल्या पुढे आताच आपण माऊलीला गेल्या एकादशीला आलो आपण माऊलीचं जर उदाहरण घेतलं काय घडलं होतं त्याला काय काय निवृत्त्या होत्या चार नाही का निवृत्तीनं सोपानदेव मुक्ताबाई ज्ञानेश्वर माझे वेद होते ते चार वेद 6 शास्त्र 18 पुराण वाही देऊन सांगतात हरीला भजा वेदशास्त्र देती वाही म्हणती ज्ञानाबाई आई तुमच्या जवळचं जे ज्ञान आहे ना तीच माझी आई आहे तोच हा म्हणजे आत्मा ही म्हणजे ईश्वर तोच ईश्वर आहे पुढे जायची बाबाने गरजच ठेवली नाही पण माहित नव्हतं अज्ञानामुळे सगळं हिंडायचं काम पडते अज्ञानपणी आपल्याला सर्व हिंडायचं या देवळात जाऊ का त्या मंदिरात जाऊ या देऊ का काशीला जाऊ का द्वारकेला जाऊ का मथुरेला जाऊ सगळं काही आपल्याला इथंच आहे माझ्या भाऊने मगाशी ओळी घेतली प्रवचन करा मी सर्वांच्या हृदय रेशी मी अमुका आहे आयशी ती बुद्धीस पुरे अहर्निशी ती वस्तुगामी मग त्या हृदयातला देव दाखवणारे आपण स्वतः पाहिला त्याच्या अगोदर त्याचं आपण केलं त्याचा आपल्याला अनुभव आला माझ्या संतांनी सांगितलं निवृत्तीने तत्वता सांगितले मग काय तत्व दिलं अनादी कालाचं जे नाम आहे अनादी कालाचा जो संप्रदाय आहे परंपरा आलेली आहे त्या परंपरेतून आपण किती भाग्याचे नाही का आम्ही दैवाचे दास विठोबरायांचे नाही का पण कोणामुळे झालं हे नाही का मार्ग जाऊन गेले आधी दया निधी संत ते येण्याची पण त्याचा दुधाताना पुढे मुद्दामा मार्ग कोणी दाखवला साधू संतांनी मार्ग दाखवला म्हणून मार्गे गेला माऊली सांगतात मनाच्या मार्गाने जर तुम्ही गेले तर तेथेच मुकले हरी पाठी स्थिरावला तोची धन्य मग हरीचा पाठ हरी म्हणजे कोणाला म्हणायचं नाही का माऊली मगाशी हृदयामध्ये ती सर्वांच्या हृदय देशी ती अमुका आहे आयशी ती बुद्धीस पुढे वर्णीची ती वस्तू गावी मग ते कोणाच्या कामामुळे भेटलं नाही का संता विना प्राप्ती नाही ऐशी वेद देती वाई किंवा हरीची प्राप्ती जर करायची असेल तर या साधू संतांचे पाय धरा हरी प्राप्तीसी उपाव धरावे जीव आत्म्याची न लाय जेते ते होय तया नाम सुख अत्यंतिक दुःखाची निवृत्ती माझ्या साधू संतांनी केली काय दुःख लागलं होतं मग अशी सांगितलं नाही का
तुम्ही जाणकारी मंडळी, जन्म मरणाचं दुःख लागलं होतं, पण अत्यंत दुःखाची निवृत्ती, परम सुखाची शांती, परमानंदाची प्राप्ती साधू संतांचे कार्य आहे. साधू संतांनीच करावा, बुवाबाजीने नाही, माझ्यासारख्या बुवाबाजीने नाही का. श्रीपाद मुरारी होत्या रे दुनिया गेली गा. देव सांगितलं मग अशी भावनी त्या दाखवून देण्याचं काम माझ्या बाबाने केलं. माझे बाबा घरामध्ये बाई भाकरी जरी भाजायला लागली, कापडायला लागली, जाऊन तिथं बसायचे. पुरुष मंडळी आपल्याला माहित आहे, कामाला गेलं गेला नाही का, सगळीकडे तेच आहे. पण बाई भाकरी भाजता भाजता तरी सांगायचे, ताई इकडे माझ्या बोलण्याकडे एक वेळ लक्ष दे. माझ्या माऊलीने सांगितलं नवव्या अध्यायामध्ये पहिली होईल, त्याच्याकडे लक्ष दे, मी काय सांगतो ते. अगं तू भाकरी भाजती ना, याच्यामध्येच पापुडा आहे पिठामध्ये, या पिठामध्ये तू भाकर भाजी, याच्यातच पापुडा आहे भाकरीचा. पण ती भाकरी चांगली गुंडा मळायला लागल, त्याचं हे करावं लागल, ती चांगली थापावं लागल, करावं लागल, ती चांगली कडक भाजावं लागल, तेव्हा ती भाकर अशी होती बरं का. मग त्या भाकरीला पापुडा आहे, कुठून आणला का, त्याच्यातच होता ना. मग हा भगवंत हृदयाचा कुठून आणला का, आपल्या जवळच होता की नाही. हा पण वाटायला हवी त्याच्या भूमीला झालंय उपकार गणित. त्याच्यासाठी काय करावं लागेल, ऐसियाचा पदर धरा, गेले देव येईल या घरा. ऐसे पदराचे धनी साधू संत ऋषी मुनी. आता राहिले का साधू आहेत, नाही म्हणायची सोय नाही. साधू आहेत, संत आहेत, पण ते अनादी कालाचं नाम जे आहे त्याला ही संत पदवी आहे, या देहाला नाही. पण आपल्याला देहाला पण बाबांना आपल्याला मिळवून देईल नाही का. म्हणून साधू संत किती थोर आहेत, किती काय. साधू थोर जाना, साधू थोर जाना, माझ्या बाबासारखे साधू थोर जाना कलियुगी. साधू थोर जाना या कलियुगामध्ये काय होतं. या कलियुगामध्ये नामस्मरण सकळांची येते आहे अधिकार.
कलियुगी उद्धार या हरीच्या नामे. माझे तुकोबराय सांगत होते नाही का, तुकोबराय सकाळच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा, करा शुद्ध. शुद्ध होतंय, भांड जसं घासलं तसं शुद्ध होते, तसं हे अंतकरण पण शुद्ध होतंय. अनादी कालाचं याच्यात गंजलेलं आहे, ते कोणी साफ करायचं नाही का. आपलं घर आपण साफ करतो का बाहेरचे येऊन साफ करतात. मग आपली आपण सोडवण करायची आहे. आपली आपण करा सोडवण. संसार बंधन तोडावे, संसाराचं बंधन आहे ते त्याला तुटल्या जाते. म्हणून माझे बाबा किती थोर होते, किती थोर होते इथं सांगायचं माझी बादशाह कुंडीत होते नाही का. आणि त्याच्याच मार्गाला पाय चाललेली ही मंडळी आहे बरं का. माझे नाना जे होते तर बाबाच्या पायावर पाय देऊनच चालायचे. बाबांना जसंच्या तसं बाबांना सांगितलं तसंच्या तसं माझ्या नाना बाबांनी सांगितलं. त्याच्यात काहीच फरक केला नाही, त्याच्यात काहीच भेद केला नाही. जसं अनादी कालापासून आलेलं आहे, कुठून आले आहे ते कोठेच नव्हते काही. अवघ्य शून्य होत पायी तिथे एक ढालगीच निर्माण झाली. त्यानं एवढी ख्याती केली आणि तेव्हा हे जग निर्माण झालं. कोण केलं? कान्होबा तेरे 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 त्याच्यामुळं झालं बरं का. आपण बैल गाडी वळतो, आपण काय म्हणतो गाडी वळली, तसं आपण काहीच करत नाही. मी इथं आहे ते माझे बाबाच बोलणार आहे. तुम्ही साधू संत माझ्याकडून बोलून घेणार आहे, तुम्हीच बोलणार. ते उगवणार नाही. 96 पिढ्या गेल्या तरी ते उगवणार नाही. त्याला बिल भाजलेलं टाकावं लागत. एक वेळ मी काय केलं माहितीये का, मला याच्यातलं काही कळत नव्हतं ना, कळत नव्हतं. देवीचं नवरट टाकलं. मी काय पेरलं, काय पेरलं असं तांदूळ पेरले. ते कधी उगवल? आमच्या मालकाला म्हणलं का हे 5 दिवस झाले टाकलंय, पण याला काही कोवच आहे. काय टाकलं? मला तांदूळ टाकले चांगले. ते कशासाठी उगवतील मला? त्याला साल पेरायला लागल, ज्वारी पेरायला लागल, त्याला कडधान्य टाकावं लागल, तेव्हा ते उगवल.
ते तांदूळ कसे पेरण्यात तिला मग बाबा सांगायचे ते भाजले आणि याच्या तळपलं काढले किती टाइम लागतो उठले की झाले नाही का. मग हे गरम भाजायचे मग आपल्याला कधी भाजून घ्यायचं आपल्याला सगळं अन्न शिजवलेलं गरम गरम पाहिजे मस्त हा. मग आपण कधी भाजून घ्यायचं आपण कधी तसं व्हायचं गरम. मग ते कशाला होईल नामा परते साधन नाही जे तू करशील आणि काही. माझ्या तुकोबाने सांगितलं देव घ्या कुणी माझ्या बाबांनी सांगितलं देव घ्या कुणी ऐकता आला घर सोनी देव ना लगे आम्ही तेव्हा म्हणतो आणायला पाहिजे नको ते जातात येतो नको. माझी मोठी बहीण आणि मोठे गावामध्ये मेळावा होता तिथं गेलो आणि मग आमच्या अवस्था व्हायला लागल्या मीना तेव्हा छोटी होती तर अवस्था व्हायला लागल्या तर ती माझ्या मुलीची मुलगी आणि दुसरी एक कोणाचं लेकरू घेऊन ती लांब जाऊन तिकडे बसली खाऊन जाऊन बसली तर ते नाही एक वाटतील लेकराच्या अंगावर तुम्ही मेले ना तुमच्या मातीत तर मी येणार नाही. अरे देवा म्हटलं अहो बाई ते गाणी देवाचं आहे या देवाचे वरदान वारं भरायचं अंगामध्ये लोक म्हणायचे हे काय भितडकी आणली काय कुठले महाराज आणले बी असे. सुटला बाई पदर बांधा नव्हते बाणाचं सुटला बाई
तुकारामचं वारं, या रामदासाचं वारं, या देवाचं वारं कसं आलंय अंगामध्ये नाही का? नाम घेतच आले ना. नाम आठविता रूपी प्रगट. काय प्रगट झाला? भाव प्रगट झाला नाही का? भाव प्रगट झाल्याच्या नंतर आपल्याला कळलं नाम तुझे नारायणा होळी मंडपात जरी गेलं, दगड जरी असला आपल्यातून गेलं बळत पण त्याला सुद्धा तिथं पाण्या फुटल्याशिवाय राहत नाही. माऊलीच्या तिथं नाही का? आपल्या कार्यक्रमामध्ये तिथं फुटणं पाना. मग एखाद्याला तर नाही जर कुठलं तर तुकाराम महाराज होतं त्यामुळे देवा दगड बर आहे. देवाच्या पायरी तरी जातो मंदिराच्या किंवा त्याचा हे तरी बनतो, भिंती जरी होतात पण देवा तुझ्या याच्यापेक्षा दगड बरं आहे. पण देवाने आपल्याला फार देव कृपा ठेवली बरं का? कशी केली? ऐसे अष्ट सात एक भाव होता उत्पन्न देव दयावरी कृपा करी. माझ्या बाबाने सगळं चांगलं सांगितलं, सत्याचा मार्ग सांगितला, पण लोकांनी पहिले खूप त्रास दिला नाही का? आता लय चांगलं झालं. आपल्याला कोणीच बोलू शकत नाही की असं काय सांगते बाई, तसं काय सांगते बाई, चांगलं सांगणं बाई, हे काय सांगते नेहमी देवाचे वारे झाले सगळ्या. पण बाबाला तेव्हा त्रास दिला. अध्यक्ष होते बाबराव दादा त्यावेळेस, आम्ही नवीनच झालो होतो आणि आम्ही तिला डोंबोलीला गेली खेळ बसायचो. तिथून गाडी गेली ना का अंगामध्ये असं हे वाटली म्हणजे बाई असं काय होते बाई, आनंद संप्रदाय नाव या गाडीवर आणि काय होतंय असं धचकी बसल्यासारखं होतंय. म्हणजे एखादं आपण कसं आता भेटलं की कसं होतंय आपल्या एकमेकाला भेटलं का हे हृदयची ते हृदय घासले वेदना मरता ऐसे केले अर्जुना नाही का? जसं या हृदयातलं त्या हृदयात घातलं तसं त्या दादाची गाडी गेली कशी व्हायची. मग आम्ही तिला वेळ तिथं आले दादा, तिथं मग आमची बळत झाली. म्हणजे आम्ही इथं बसतो धंद्यावर असं काम करतो. ते गेलं ना की उभे राहून सांगायचे ताई जय जय. त्यापासून पण त्यांना बाबांचा जो त्रास होता त्यांच्यामुळे कमी झाला आणि सर्व भक्ती मार्गाला लागले. कल्याण डोंबोली दापोली दिवा हे आपले दादा बाबुराव दादा आणि वाघ्या दादा. वाघ्या दादाला मी बघितलं नाही, फक्त बाबुराव दादाला बघितलं. तर या वाघ्या दादा दोघं जण राहायचे सोबत आणि मग नानाने सांगितलं अगं हे पहिले माझे साधक आहे. मला असं लागलं बरं. नाना म्हणायचे ताई तुम्ही नाना गावाला आले, आपले बाबा पण आले होते, प्रकाश बाबा पण आले होते, पण कशाची अपेक्षा केली नाही त्यांनी की आम्हाला हेच पाहिजे, आम्हाला एवढ्या गाड्याच पाहिजे, आम्हाला झोपाय पलंगच पाहिजे. माझे बाबा ब्रह्मांडाचा नायक म्हणजे नाना पोत्यावर बसले बरं का? आता लोकांना महाराज लोकांना काय काय लागते बघा जरा बाहेर जाऊन सगळं हा असे संत होते माझे बाबा माहितीये का? त्यांनी जगाच्या कल्याणात झाडं झिंजवले, पण खरा परमार्थ जो होता त्याच्यापासून आपण वंचित होतो आणि ते आपल्या जवळ असून आपल्याला माहित नव्हतं. तुझं आहे तुझं पाशी तरी तू जागा तुला नाश कोण केला घरच्या याच्यातच आहेत ना बघा. 36 तत्वाचा मूळ हरी आहे. सगळे बाजूला करा. पंचकर्म पंचज्ञान काम क्रोध लोभ पंच अहंकार सगळे बाजूला केले. खाली काय राहिलं? तोच राहिला ना. सगळे तुम्ही इंद्रिय बाजूला करा, सगळे हे करा, बारीक चांगला विचार केला आणि तोच राहिला. पोच भरलेला असा माझा भगवंत आहे आणि त्या भगवंताची माझ्या बाबाने ओळख करून दिली मला. रीतीचा परमार्थ सांगितला. रीती जर नसते, रीत जर नसते सांगितली तर या माझ्या सारख्याला कळलं असतं. माझे बाबा म्हणायचे आमची 5व्याला मुलगी वेडी करूनच वेडी. 5व्याला सगळ्या मुली माझ्या बोलत होते हुशार आहे कोणाला सांगायचं असलं तर, पण ही माझ्या 5व्या नंबरची मुलगी वेडी फार वेडी. वेडा झालो नाही ना. वेडी झाली वेडी झाली वेडी झाली वेडी झाली.
नाही का? आपण महल में बैठ बैठ कर गीता भागवत वाचूंगी नाचूंगी नाचूंगी मीराबाईला सासू म्हणायची लग्न झाल्यावर, तू सगळं कर पण नाचू नको, काय घुंगरं बांधू नको, नाचू नको. ती म्हणायची का कपाळात कुंकू लाव, टिकली लाव, सगळं काही कर पण तू नाचू नको. ती म्हणजे काय झालं नाचलं? माझ्या देवासाठी मी नाचते, माझा देव साठी झाली वेळी आणि तू नेतो. मग मी आता माझी हाजरी इथं कोणामुळे लागली नाही का? माझं चैतन्य होतं म्हणून माझी इथं हाजरी लागली. तुमची हाजरी कोणामुळे लागली? त्याच्या देवामुळेच लागली नाही का? मग आपण हो तोपर्यंत शरीरामध्ये चैतन्य आहे तोपर्यंत या भगवंताला समजून घ्यायचं हृदयातला देव. माझी जनाबाई पण म्हणते देव आहे देव आहे, हृदय मंदिरी शोधून पाहे, देव नटला नाना परी धरून उर्गाचारासाठी भावना हृदयात सांगितलं. मग जनाबाईला बाई त्याच्याकडे सांगितलं का बाई इकडं साधू संतांनी. म्हणून माझे एकनाथ महाराज घेऊन आले सादर कशाचं? हरीचं. साधना करा. माझी माऊली पण सांगते हरिपाठामध्ये, चहुवेदी ज्ञान शाही शस्त्र कारण 18 पुराणे हरिश्री कुठं जाता काशीले? पैशाची काशी करायला. हा पैशाची काशी होते, दुसरं काय? तीर्था धोंडा पाणी
मंडळी तुम्ही जासा जत्रे में बिठाया पत्रा तीरथ का बनाया पानी दुनिया भाई कैसी दीवानी सब पैसे की दुर्दानी नाही का आपण कुठे जाता कुठे जायला सांगितलं अहो आपल्याला काहीच नका करू तुम्ही संत संग धरा पूर्वीचा दोहरा उगवेल नामाचं कीर्तन पैसा कीर्तन कोणतं कीर्तन करायचं ही दवंडी आहे ही बाबानं दिलेली दवंडी आहे साधू संतांची दवंडी द्यायची आहे आपल्याला जो मार्ग सांगायचा आहे तो सांगायचा तुका म्हणे मार्ग आहे सोपा सुरूप धाडीले निरोप मार्ग आहे सोपा सुरूप मला काही घडतं नाही मला निरोप आलेला तो निरोप तुमच्यापर्यंत द्यायचा आहे म्हणून साधू संतांनी केले मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संत त्यांनीच पण ते चालू जाताना पडे त्या पंथानं जर गेलं तर गुंता पडे मग काय आपल्याला कळत नाही काय होत नाही काय नाही उद्धार पावेल बोला काय नाही उद्धार पावेल काय कृपा करील नारायण तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे जीवाला समाधान झाले का पण माझ्या बाबांना जे साधन दिलेलं आहे हरीचं त्याच्यामध्ये माझ्या मनात समाधान झालेलं आहे दुसऱ्याचं मी सांगत मला समाधान झालेलं आहे माझ्या बाबांनी जे मला हरीचं नाम दिलेलं आहे आधुनिकरणीचे काही करू नको माझे नाना सांगायचे इकडे तिकडे हे करू नको याच्यात लक्ष घाल का म्हणे लक्ष अंतरी तोच घरा पंढरीचा वारा करी कुठं जायचं कुठं ठेवलं तुम्हाला जायचं साधू संतांनी मग आता सिद्धी चौकी देऊनी आपल्या हाती रिगाला भक्ती पंथी जगा देत असे माझ्या बाबानं कार्य केलं हे कार्य ढवळीले जग नाही का काय ते हरिभजनी ढवळीले जग हरीच्या भजनाने ढवळून काढलेलं आहे मग हे कीर्तन काय ऐशी कीर्तन सदा भावे भजन करी दुई प्रगटे हरी एकाचे चिन्हे क्षणामाघारी पालटी आता जर मला तुम्हाला शिवी दिली तर तुम्हाला काही महिन्यानं त्याचा येणार आहे का आता जेवले तर महिन्यात ढेकर येणार आहे त्याचा आता जर मला तुम्ही बोलले काय असं तसं बोलले तर मला काय लगेच राग येईल का महिन्यानं येईल लगेच उठा उठी अभिमान जाया ऐसे बळ कोण ते या पंढरीची घडे मला पाचार रोकडे माझ्या बाबाला परमार्थ रोकडा सांगितला उदारीचा नाही सांगितला आज मुले देतो परवा येतो त्यांच्या नामाने फुलतो
म्हणजे बघा का होतंय नाव घडी घडी बाबाचं येतंय. त्यांनी केलं नंतर सांगितलं, अनुभव त्याचा घेतला, अनुभव आले अंगात ते या जगात सांगितले, आपल्याला अनुभव आणून दिलेला आहे नाही का. अविनाश कृपा केली नाही का. आपल्याला काय केलं तर त्या पदावर आपल्याला बसवलं. सचित आणि आनंद ही पदवी आपल्याला घेतली. बाजारामध्ये अनेक पदवी आहेत, अनेक आहेत, पण ती पदवी सहज भेटत नाही. ही पदवी कुठं भेटणार नाही, पण माझ्या बाबाच्या मुळे ही पदवी भेटलेली आहे नाही का. वाटे देवा गोटी गावाला ऐकलं का. काही कायचं म्हणणं असं माफ करा, लहान तोंडी मोठा रास घेते की बाबा स्वरूपच आहे नाही का. बाबा आपल्या स्वरूपात आहे, बाबा स्वरूपच आहे. पण ज्याला ते ज्ञान झालं ते म्हणले असे, पण त्यांना आता स्वरूपाने त्यांना बनवलं त्यांच्यासारखं संत ऐसे तात्काळ करती आपण सगुण रूपाने केले का अविनाशी रूपाने केले. सगुण गेले, सगुण त्याच्या घरी गेले तर महात्मे आणि त्यांना परमानंद रीतीने सांगितलं काही असं कर म्हणजे असं होतंय सांगितलं रोखला. आणि त्यामुळं त्यांना वाटतं की आपण कशाला मग तिथं घोटीला जायचं. त्यांची मायभूमी आहे. घोटीला 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 जायचं जायचं, घोटीला 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 जायचं जायचं. घोटीला 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 जायचं जायचं.
माझा सखा माझा श्रीपाद सखा माझा श्रीपाद विश्वास मध्ये जाळीला केले जीव सुखावला माझा श्रीपाद भगवंत माझा श्रीपाद भगवंत चरणी देवी श्रीपाद कधी जायचं नाही का ओढ लागते ना माहेराला जायचं म्हटलं दिवाळी आली सणाला कधी जाऊ याची वाट बघत नाही माणूस निघून जाते नाही का कसं